जय जय रामकृष्ण हरी माऊली. मी सुवर्णा आणि आपल्या फौजी सुवर्णा ब्लॉग्स ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी चालले आहे वारीला. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा दातले येथे होणार आहे. तर त्यासाठी आम्ही सकाळी घरून लवकर निघालो होतो. तर जशी ही वारी चालू झाली आहे, जेव्हापासून त्र्यंबकेश्वरवरून ही वारी निघाली तेव्हापासून रोज पाऊस आहे. रोज म्हणजे एकही दिवस असं नाही आहे की ज्या दिवशी पाऊस झालेला नाही आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो दातली येथे सिन्नर तालुक्यामध्ये दातली येथे एक गाव आहे जिथे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिला रिंगण सोहळा जिथे होतो. तर तिथे आज आम्ही सकाळीच गेलो होतो. हा समोरून येताना तो जो रथ दिसतोय आपल्याला, तर शौर्याला पप्पांनी खांद्यावरती घेऊन दाखवत होते, कारण एवढ्या गर्दीमध्ये तिला पण दिसायला पाहिजे. एवढ्या गर्दीमध्ये पण लोकांचा जो उत्साह होता, आम्ही गेलो त्यावेळेस थोडा पाऊस उघडला होता. पण जेव्हापासून दिंडी येते तेव्हापासून तर पाऊस कंटिन्यू चालू होता. तरी पण एवढ्या भक्तिभावाने जे वारकरी आपल्याला चालताना दिसत आहे, तर ही फक्त पांडुरंगाचीच कृपा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण विठू माऊलीच्या नावामध्ये जी एवढी ताकद आहे ती कशातच नाही. आणि ह्या आहेत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका. माझी मम्मी दरवर्षी दिंडीमध्ये जाते आणि त्याचबरोबर तिच्या काही मैत्रिणी पण आहेत. तर मी पण ह्या वर्षी हट्ट केला होता की नाही, मला पण दिंडीमध्ये चालायचं आहे. पण मग पाऊस जास्त चालू असल्यामुळं ती बोलली नाही, थोडे दिवस चल, तुला इच्छा असेल तर. त्यामुळे मग आम्ही 2 दिवस गेलो. त्यानंतर आम्ही घरी निघून आलो, कारण पावसामुळे. आणि नंतर पाऊस तर आता उघडला आहे. लाखो माऊली वारकरी आहेत जे डोक्यावरती तुळस घेऊन पायी दिंडीला जातात. त्यामध्ये माझी मम्मी एक आहे. ती पण दरवर्षी जेव्हा म्हणजे दिंडीमध्ये जाते त्यावेळेस तुळस घेऊनच जाते. जिथे रिंगण सोहळा होणार आहे तिथे ते दातली गाव पण जवळजवळ आलंच होतं. आम्ही पायी चालतच होतो. तर रिंगण सोहळ्याजवळच हे वासुदेव होते. त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि नंतर आम्ही पुढे निघालो. हे बघा, जे उभे राहिले त्याच्याही पलीकडे सुरुवातीला काही जागा ठेवा आणि तिथून हा रिंगण सोहळा. नाशिक जिल्ह्याचे पोलिसांचे संरक्षण एकदम व्यवस्थित होतं. त्यांनी पालखीला वगैरे, कारण पालखी जशी प्रत्येक ठिकाणी लोक दर्शन घेण्यासाठी थांबतात, तर पालखी थोडी हळूहळू येत होती. पण रिंगण पाहण्यासाठी अगोदरच गर्दी खूप जास्त जमलेली होती. गावकरी, इकडचे लोक आणि दिंडीतले लोक तर सगळेच आले होते. नंतर मग हळूहळू पालखी पण आली आणि त्यांनी अगोदरच सगळ्यांना बसून घ्यायला सांगितलं होतं. पण गर्दी एवढी झाली होती की बस. आणि हे आम्ही बसलो होतो त्याच्या समोरूनच पालखी पहिल्यांदा बाहेरून चक्कर मारून आणि नंतर आतमध्ये दिसते. तर हे देवाचे आहेत हे अश्व. आणि त्यानंतर पालखी जाणार होती. तर हे जे आहे ते तुळशीवाल्या बायका, त्यांना पण पालखी रिंगण सोहळ्यामध्ये पहिला चक्कर मारायला भेटतं. नंतर एवढी गर्दी जात होती, एवढे सगळे वारकरी जात होते. भरपूर माऊली आहेत का ज्या तुळस आपल्या डोक्यावरतीच घेऊन इथून तिथून चालतात म्हणून. कारण त्यांच्या पण वारीमध्ये काही नियम असतात. प्रत्येक वारकऱ्याचा नियम असतो, त्याशिवाय पुढे नको चालतं. एवढ्या पावसामध्ये चालणं शक्यच नाही आहे. तरी पण प्रत्येकाचा आनंद होता जो चेहऱ्यावरचा ते. आणि मला पण व्हिडिओ घ्यायचा होता, पण शक्य होत नव्हतं, कारण पाऊस पण चालू होता आणि माझ्याकडे शौर्य होती. मम्मी तुळस घेऊन होती, त्यामुळे मग मी जास्त व्हिडिओ नाही केला. पण एवढ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कळेलच की मला नक्की काय म्हणायचं आहे ते. विठू माऊली ह्या नावातच इतकी ताकद आहे ना, की लहान असो की मोठा असो, सगळे पण फक्त माऊली हा शब्दच वापरतात. तर इथं दिंडीचंही आगमन झालं होतं. आणि व्हाईट साडीमध्ये जी चालताना दिसते ती माझी मम्मी आहे, जी तुळस घेऊन रिंगांमध्ये चालली आहे.
जय. तर रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.